मोठी झाली होती, लग्न सुद्धा ठरले. इतका मोठ्या झालेल्या मुलींची कसली काळजी करतोस रे? आहेत का आज घरात? हो आहेत ना. या अवी कोणीतरी आलंय. काय व्यसनाचा वास येतो मस्त. गेल्या आठवड्यात तू म्हणाला नाही याचा अर्थ नाही जमलं. अगदी पुणेरी उत्तर आहे. विसरतो पण बरं झाला तू आत असतो. पण आणि मला ओळखलं नाही. कुणीतरी आलाय म्हणतो. बहुतेक नाही ओळख. हा तिला विचारतो, हे गीता, अगं तू याला ओळखलं नाहीस? अगं हा महेश आपल्या कॉलेजमध्ये होता. लेक्चर झाले की कॅन्टीनला पडायच्या. आठवतं का आपण याला खादाड्या म्हणायचो? आठवलं. म्हणजे स्वतःच्या पैशांनी बाकीच्यांना पोटभर खाऊ घालायचा. आताही तेच करतो. खाऊ घालतो पण पैसे देऊ. म्हणजे आता याचं सर्व नावाचं कॅन्टीन आहे. पोहे, वडा, उपमा आज स्वतःच उभारतो आणि मगच देतो. आणि सगळ्यात महत्वाचं याचा केटरिंगचा खूप मोठा बिझनेस आहे. सांगितलं होतं सीता. बरोबर. केवढा बदल झालाय. म्हणजे किती बारीक झालाय नाही हा. स्वतः काही खातो की नाही? घे फिरकी घे माझी. बारीकपणे इथे वजनाचा काटा खाली येत नाही आणि बायकोचा पारा सुद्धा खाली उतरत नाही. ठरवलंय की कुठल्याही गोड गोष्टीला अजिबात बळी पडायचं नाही. तुम्ही बसा गप्पा मारत. चहा पण चहामध्ये साखर घालू की नको? साखर छे अजिबात नाही. साखरेचं नाव सुद्धा काढायचं. असं कर, त्याला बिन साखरेचा चहा आहे आणि मला बेसनाचा लाडू. तू असं कर, बेसनाचा लाडूच दे. चहा कॅन्सल. अरे पण त्याच्यामध्ये साखर असते जास्ती. बस असू दे. आता बायकोला थोडीच करणार आहे. तू असं कर, मला 2 लाडू दे. 2. हा मला सुद्धा 2 लाडू. क्या बात आहे. वा वा. डबा काढून ठेवू का? नको, पूर्ण डबा रिकामा व्हायचा. आणि आमच्या बिनूला काही उरायचं नाही ना. अरे बिनूला काय परत करेन ना. बर पण जावे तर खुश होईल. आई, मी नेहमीच खुश असतो तुमच्याकडे. लाडू क्या चीज आहे. आणते. बर राहायला कुठलं खीरचा रोटी आणि आम्ही बाबा मी ओळखतो यांना. श्रुतीला यांचंच केटरिंग आहे ना. महेश काका, आपल्या लग्नात ना एकदम कडक फर्स्ट क्लास जेवण पाहिजे. मला सांगतो लोक लग्नात लक्षात काय ठेवत असतील तर ते म्हणजे जेवण सगळ्यांनी विचारलं पाहिजे. कुणाचं केटरिंग होतं? महेश त्यासाठीच त्याला बोलायचंय. हटके मेनू ठरवूया. ऐका ना बाबा, मी काय म्हणतो, तुम्ही ठरवा काय ते. मला जरा घरी आहे. मी फक्त निरोप द्यायला आलो होतो. आई इकडे ना. आई म्हणाली पुढचा रविवार हा खूप चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे आपण ना विनूच्या लग्नाच्या साडीचं फिक्स करून टाकू आणि नंतर मंगळसूत्राचं आणि त्याच्या पुढच्या रविवारी पत्रिकेचं मॅटर फायनल. वा 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 सुरेख अप्रतिम. लाडू करावे ना काहीच बाबा. त्यांचं चालू आहे. बरं मी येतो. जातो का? मी तेच सांगणार होते. जातो म्हणायचं नाही, येतो म्हणायचं. चुकलो.
येतो, अजून एक लाडू घेतो. महेश काका येतो. भेटू लवकरच. अरे रवी वाळिंबे. वाळिंबे कॉलेजमध्ये होता तो म्हणत होता आपल्या माजी विद्यार्थ्यांचं एक व्हॉट्सअप ग्रुप करू. महिन्यात एक दिवस जरूर भेटायचं, तेवढीच मजा येईल. बरं आहे बरं आहे. कशा दिसत असतील रे आता. ती कुठे असते? ती बऱ्याच आहेत रे. ती कोणती ती रे? ती तुझ्या माथ्यावर बसायची. तुझं लग्न जमलंय, तुझ्या सासरा होणार आहे आता, तरीही असे लपडे. तेवढीच गंमत. सुंदर दिसली तर हा दरडरे का तुझा? एवढ्या दुखल्या म्हणजे अस्मिता चित्रे. पण तिचा बाप छान होत नाही. त्या सुंदर मुलीचे बाप ना कडूसच असतात. येस, आठवलं. एकदा तू आय लव्ह यू कागदाचा बाण तिला मारला होता आणि बघ वाऱ्याने तो दुसरा नको असलेल्या मुलीकडे गेला आणि ती दुसरी तुझ्या मागे आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू करून लागली होती की नाही? ती दुसरी नाही रे. अस्मिता चित्रे. ती दिसली होती का? दिसली होती मला एकदा. किती स्मार्ट दिसते. हा असं नाही. खरंच किती स्मार्ट होती. गोरी गोरी एकदम गोरी. गोरी म्हणजे किती गोरी सांगू? एकदम गोरी. गोरी गोरी नाही गोरी नाही गौरी गौरी गौरी. हा गौरीच्या माझ्या तू ती गोष्ट वाचलीस का? हिमगौरी आणि ते 7 मुटके. ती गोष्ट मुटके मुटके हिमगौरी हिमगौरी. त्याला म्हणायचंय अस्मिता चित्रेची गोष्ट. कळलं मला. नसतात ते जाऊ दे. हे बघ तुम्ही शांतपणे बसून मेनू ठरवा, बाकी नंतर बोलू. हो या नाहीतरी सगळं फायनल करून टाकू. आणि मस्त छान होईल सगळं. आणि घरचं कार्य आपल्या, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. बराच वेळ झाला. मला आज कंपनीमध्ये 100 वडापावचा ऑर्डर आहे. 100 वडापाव. वा वा. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहे. अरे अवया अस्मिता चित्रे भेटली म्हणजे सांगू का रे? ती अजूनही आठवण करतो अविनाश देशमुख म्हणून. बाबा पण मस्कर करतो नको. काय तेच बोलतो. पुन्हा अस्मिता चित्रे